नमस्कार, मी डॉक्टर मनोज कुलकर्णी हाँगकाँगहून बोलतोय. मी हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष आहे आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा हाँगकाँगचा समन्वयक आहे. मी आता 4थ्या मराठी विश्व संमेलनासाठी नाशिकला आलोय आणि गेले 2 दिवस ते संमेलन अनुभवतोय. अनुभव एकदम मस्त आहे. भरपूर वेगवेगळी लोक भेटतायत आणि माझे विचार, माझ्या कल्पना मांडायची संधी मिळते. मी गेली काही वर्ष हाँगकाँगमध्ये आहे, त्याच्या आधी काही वर्ष शांघायमध्ये होतो आणि थोडासा चीनी भाषेचा मराठी भाषेबरोबर अभ्यास करतोय. तर एक चीनी भाषेतली कविता मी मराठीत जी रूपांतरित केली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे, काही 1970 ते 75 सालातली कविता आहे आणि जेव्हा भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये भावगीत आणि सुगम संगीत हे प्रचलित होतं, त्यावेळी चायनामध्ये कशी गाणी बनत होती, गीत लिहिली जात होती, त्याचं एक अतिशय छोटस उदाहरण आहे. कविता अशी आहे, डोंगरवळणी खेडे हे खेड्यामधल्या सुरस कथा, जिथे नेहमी उसळत जाती आनंदाच्या उंच लाटा. कधी तुम्ही या खेड्यामध्ये डोकावून बघता, थकून जाल हो 2 करांनी सारे घेता घेता. अनुपम सुंदर चित्र दिसे हे साजरे, बनते त्याचे गाणे सुमधुर गोजिरे. पुढच्या ओळी महत्वाच्या आहे, या चित्रांमध्ये सामविता तुमचे सारे जीवन, या चित्रांमध्ये सामविता तुमचे सारे जीवन, सत्य शिवन सौंदर्याचे होते येथे मिलन. म्हणजे सत्य, सुंदर आणि शिव ह्या कल्पना चीनी भाषेत देखील तशाच आलेल्या आहेत. ऐका बोला मारा गप्पा येथे बसूनी, निवांत गाया खेड्याची मंजुळ गाणी. ही गोष्ट अशी या गाण्याची, ही गोष्ट अशी या गावाची. एक विनंती साऱ्यांना, घेऊन तुमच्या मित्रांना या डोंगरवळणी येण्याची, या डोंगरवळणी येण्याची. धन्यवाद.